मित्रांनो, वर्ग 12वा SP प्रकरण क्रमांक 2 यामध्ये फरक स्पष्ट करा. भाग आणि कर्ज रोखे यामधला फरक आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. पहिला मुद्दा आहे या ठिकाणी तो म्हणजे अर्थाचा. आपण सगळ्यात आधी भागाचा अर्थ जाणून घेऊ, नंतर कर्ज रोख्याचा अर्थ जाणून घेऊ. भाग हा कंपनीच्या भाग भांडवलाचा एक छोटासा घटक आहे. यालाच मालकीच्या प्रतिभूती असंही म्हणतात. भाग जो आहे तर हा कंपनीच्या भाग भांडवलाचा एक छोटासा असा घटक आहे. यालाच मालकीच्या प्रतिभूती असं सुद्धा या ठिकाणी म्हटलं जातं. कर्जरोखा म्हणजे काय, तर कर्जरोखे जे आहेत तर हे कर्जाचे एक प्रमाणपत्र आहे. याला कर्जाऊ प्रतिभूती असं म्हणतात. कर्जरोखे हे कर्जाचं प्रमाणपत्र आहे. यालाच कर्जाऊ प्रतिभूती असं म्हटलं जातं. दुसरा मुद्दा या ठिकाणी आहे ते म्हणजे धारकाचं स्थान. भाग भांडवल हे मालकीचं भांडवल आहे, त्यामुळे भागधारक हा कंपनीचा मालक असतो. भाग भांडवल जे आहे हे मालकीचं भांडवल आहे, त्यामुळे जो भागधारक असतो हा कंपनीचा मालक असतो. त्यानंतर कर्जरोख्यामध्ये आपण जाणू, कर्जरोखे हे कर्जाऊ भांडवल आहे. कर्जरोखे धारक हे कंपनीचे धनको असतात. कर्जरोखे जे आहेत तर कर्जरोखे हे कंपनीचं कर्जाऊ भांडवल असतं, त्यामुळे कर्जरोखे धारण करणारा म्हणजे कर्जरोखे धारक हा कंपनीचा धनको असतो. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे स्वरूपाचा. भाग भांडवल हे कायमस्वरूपी भांडवल आहे. कंपनीच्या कार्यकाळामध्ये हे भाग परत केले जात नाहीत. भाग भांडवल जे आहे हे मालकीचं भांडवल आहे, कायमस्वरूपी भांडवल आहे, त्यामुळे कंपनीच्या अस्तित्व काळामध्ये ते परत केलं जात नाही. कर्जरोखे जे आहेत तर कर्जरोखे हे तात्पुरत्या स्वरूपाचं भांडवल आहे. ठराविक मुदतीनंतर कर्जरोखे परत केले जातात. कर्जरोखे जे आहे हे तात्पुरतं भांडवल आहे. ठराविक मुदत संपल्यानंतर कर्जरोखे हे परत केले जातात. त्यानंतर चौथा मुद्दा आहे तो म्हणजे मतदानाचा हक्क. भागधारक हे मालक असून ते मतदान करू शकतात व कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये सुद्धा सहभागी होऊ शकतात. भागधारक जे आहेत हे कंपनीचे मालक असतात, त्यामुळे ते कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये सुद्धा सहभागी होऊ शकतात, कारण ते मतदान पण करू शकतात, म्हणजे त्यांना मतदानाचा हक्क असतो. कर्जरोखेधारक जे आहेत हे कर्जरोखेधारक धनको असल्या कारणामुळे ते मतदान करू शकत नाही. त्यांना व्यवस्थापनेमध्ये सहभागही घेता येत नाही. म्हणजेच काय, तर त्यांना मतदानाचा हक्क नसतो, कारण ते कंपनीचे धनको असतात. त्यानंतरचा पाचवा मुद्दा आहे तो म्हणजे गुंतवणुकीवरील परतावा. भागधारकांना लाभांश दिला जातो. समहक्क भागांना अस्थिर लाभांशाचा दर तर अग्रहक्क भागांना स्थिर दराने लाभांश दिला जातो. भागधारकांना परतावा म्हणून लाभांश दिला जातो, गुंतवणुकीवरील परतावा. समहक्क भागधारक असेल तर त्यांना अस्थिर दराने लाभांशाचं वाटप केलं जातं, आणि अग्रहक्क भागधारक असतील तर त्यांना स्थिर दराने लाभांशाचं वाटप हे केलं जातं. कर्जरोख्यांना काय दिलं जातं, तर कर्जरोखेधारकांना निश्चित दराने व्याज दिलं जातं. म्हणजे गुंतवणुकीवरील परतावा हा कर्जरोखेधारकांना व्याजाच्या रूपामध्ये दिला जातो. कंपनीने नफा मिळविला नसेल तरीही व्याज हे द्यावंच लागतं. कंपनीने नफा मिळवला असेल किंवा तो नसेल, म्हणजे तोटा जरी झाला असेल तरी या ठिकाणी कर्जरोखेधारकांना व्याज हे द्यावं लागतं. म्हणजे कर्जरोखेधारकांना गुंतवणुकीवरील परतावा हा व्याजाच्या रूपामध्ये मिळत असतो आणि भागधारकांना लाभांशाच्या रूपात मिळत असतो. त्यानंतर सहावा मुद्दा आहे तो म्हणजे तारण. भागभांडवल जे आहे हे असुरक्षित भांडवल आहे. भागधारकांना तारण दिले जात नाही, म्हणजे कोणतीही संपत्ती भाग भांडवल घेतेवेळी तारण ठेवली जात नाही, म्हणून त्यांना असुरक्षित भांडवल आहे असं म्हटलेलं आहे. परंतु कर्जरोखे भांडवल जे आहे हे कर्जाऊ भांडवल असल्या कारणामुळे कंपनीची मालमत्ता तारण म्हणून दिलेली असते. कर्जरोख्यांतून मिळालेलं भांडवल हे सुरक्षित भांडवल आहे, कारण कर्जाऊ भांडवल आहे, कारण या ठिकाणी कर्जरोखे देतेवेळी कंपनीची जी मालमत्ता आहे ही मालमत्ता या ठिकाणी तारण ठेवली जाते. म्हणजे भाग भांडवल हे असुरक्षित भांडवल आहे, या ठिकाणी कोणतीही संपत्ती तारण ठेवल्या जात नाही. कर्जरोखे हे सुरक्षित भांडवल आहे, कर्जाऊ भांडवल आहे, कारण या ठिकाणी कंपनीची मालमत्ता ही तारण ठेवली जाते. त्यानंतर सहावा मुद्दा आहे ते म्हणजे वाटप करण्याची वेळ. भागांचं वाटप कंपनी स्थापनेच्या नंतर प्रारंभिक टप्प्यामध्ये केलं जातं. भागांचं जे वाटप आहे हे भागांचं वाटप कंपनीची स्थापना जेव्हा होते तर ही कंपनीची स्थापना झाल्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे प्रारंभिक टप्प्यामध्ये भागांचं वाटप हे केलं जातं. आणि कर्जरोख्यांबद्दल जाणून घेऊ. कंपनीच्या नंतरच्या टप्प्यांवर जेव्हा कंपनीने तारण ठेवण्यासाठी मालमत्ता असते तेव्हा त्यांचं वाटप करता येते. बघा,
भागांमध्ये तुम्हाला दिलेलं आहे की भागांचं वाटप कंपनी स्थापनेच्या नंतर प्रारंभिक टप्प्यामध्ये केलं जातं. कर्जरोख्यांमध्ये कंपनीच्या नंतरच्या टप्प्यांवर जेव्हा कंपनीकडे तारण ठेवण्याची मालमत्ता असेल तशा वेळेस कंपनी ती मालमत्ता तारण ठेवून कर्जरोख्यांची विक्री करू शकते. त्यानंतर 8वा मुद्दा आहे ते म्हणजे उपयुक्तता. दीर्घकालीन भांडवलासाठी भाग हा एक उत्तम पर्याय आहे. दीर्घकालीन कालावधीसाठी जर तुम्हाला भांडवल पाहिजे असेल तर भाग हा एक उत्तम पर्याय आहे आणि मध्यकालीन भांडवलासाठी तुम्हाला कर्जरोखे हा एक उत्तम पर्याय या ठिकाणी आहे. म्हणजे मध्यकालीन जर तुम्हाला भांडवल पाहिजे आहे मध्यम काळासाठी तर कर्जरोख्यांची विक्री करून आपण भांडवल गोळा करू शकतो. म्हणजे उपयुक्तता काय, तर दीर्घकाळासाठी भाग आपल्याला उपयोगी पडतात आणि जर तुम्हाला मध्यम काळासाठी जर पाहिजे असेल भांडवल तर अशा वेळेस कर्जरोखे आपल्याला उपयोगी पडत असतात. त्यानंतर आहे प्रकार. आता भागांचा जर विचार केला तर भागांचे 2च प्रकार आहेत. पहिलं म्हणजे समहक्क भाग आणि दुसरं म्हणजे अग्रहक्क भाग. कर्जरोख्यांचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर कर्जरोख्यांमध्ये 8 प्रकार आहेत. पहिलं नोंदविलेले कर्जरोखे, दुसरं वाहक कर्जरोखे, तिसरं तारण असलेले कर्जरोखे, चौथं तारण नसलेले कर्जरोखे, 5वं परतफेडीचे कर्जरोखे, 6वं न परतफेडीचे कर्जरोखे, 7वं परिवर्तनीय कर्जरोखे आणि 8वं अपरिवर्तनीय कर्जरोखे. अशा स्वरूपात कर्जरोख्यांचे या ठिकाणी 8 प्रकार पडतात. त्यानंतरचा 10वा मुद्दा आहे ते म्हणजे कंपनी विसर्जनाच्या वेळी स्थान. आता भागांबद्दल आपण आधी माहिती जाणून घेऊ. कंपनी विसर्जनाच्या वेळी भांडवल परतफेडीसाठी भागधारक सर्वात शेवटचे दावेदार असतात. जेव्हा कंपनीचं विसर्जन होतं आणि जेव्हा परतफेड करण्याची वेळ येते त्यावेळी भांडवल परतफेडीसाठी भागधारकांना सर्वात शेवटचा दावेदार ठरवला जातो. म्हणजे सर्वात शेवटी भागधारकांची परतफेड ही करावी लागते. कर्जरोख्यांबद्दल जाणून घेऊ. कर्जरोखेधारक कंपनी विसर्जनाच्या वेळी भांडवल परतफेडीसाठी भागधारकांच्या आधीचे दावेदार असतात. म्हणजे जेव्हा भांडवल परतफेडीची वेळ येते कंपनी विसर्जन झाल्यानंतर तर तेव्हा भागधारकांच्या आधी कर्जरोखेधारकांना आपल्याला परतफेड करावी लागते. त्यानंतरच आपण भागधारकांची परतफेड ही करू शकतो. अशा स्वरूपात आपण भाग आणि कर्जरोखे याचा तुलनात्मक अभ्यास या ठिकाणी जवळजवळ 10 मुद्द्यांच्या आधारे केलेला आहे. यानंतरचा फरक आहे तो म्हणजे समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग. समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग या दोघांमधला आपण थोडक्यात फरक जाणून घेऊ. पहिला मुद्दा या ठिकाणी आहे तो म्हणजे अर्थाचा. समहक्क भाग म्हणजे असे भाग जे अग्रहक्क भाग नसतात. जे अग्रहक्क भाग नाही आहेत त्याला आपण समहक्क भाग म्हणतो. अग्रहक्क भागाबद्दल अर्थ जाणून घेऊ. अग्रहक्क भागांना काही अग्रक्रम हक्क दिले आहेत. लाभांश आणि कंपनी विसर्जनाच्या वेळी भाग भांडवल परतफेडीसाठी त्यांना अग्रक्रमाने विचार केला जातो. जेव्हा लाभांश आणि आपल्याला परतफेड करावी लागते तेव्हा अग्रक्रम त्यांना दिला जातो. अशाच भागांना या ठिकाणी अग्रहक्क भाग असे म्हणतात आणि जे भाग अग्रहक्क भाग नसतात त्यांना समहक्क भाग असं म्हटलं जातं. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे लाभांशाचा दर. समहक्क भागांचा जो लाभांशाचा दर आहे हा कंपनीच्या नफ्यावरती अवलंबून असतो. त्यामुळे लाभांशाचा दर हा अनिश्चित असतो, तो अस्थिर असतो, तो स्थिर नसतो. समहक्क भागधारकांचा लाभांशाचा दर कंपनीच्या नफ्यावरती अवलंबून आहे त्यामुळे त्याचा दर हा अनिश्चित असतो, तो स्थिर नसतो. अग्रहक्क भागधारकांना दिला जाणारा लाभांशाचा दर हा निश्चित असतो, स्थिर असतो, तो ठरलेला असतो, त्यामध्ये कधीही बदल होत नाही. तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे मतदानाचा हक्क. समहक्कधारकांना सर्वसामान्य मतदानाचा हक्क असतो. कंपनीच्या व्यवस्थापनेमध्ये त्यांचा सहभाग असतो. कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये सुद्धा त्यांचा सहभाग असतो म्हणजे त्यांना या ठिकाणी सर्वसाधारण मतदानाचा हक्क असतो. अग्रहक्क भागधारकांना मर्यादित स्वरूपाचा मतदानाचा हक्क आहे. त्यांचे हितसंबंध ज्यामध्ये गुंतले आहे अशाच मुद्द्यावरती ते आपलं मत देऊ शकतात, आपलं मतदान ते करू शकतात. बाकी कोणत्याही गोष्टीवर ते आपलं मत नोंदवू शकत नाही. त्यांच्या भांडवलावरती जर त्याला जर काही बाधा होत असेल तर त्यावर जर काही प्रश्न असेल तर अशावेळी मात्र ते मतदान करू शकतात. परंतु सर्वसामान्यपणे अग्रहक्क भागधारकांना मतदानाचा हक्क हा नसतो. त्यानंतर चौथा मुद्दा आहे ते म्हणजे भांडवल परतफेड. कंपनी यातील समहक्क भाग भांडवल परत मिळू शकत नाही. अपवाद भागांची परत खरेदी. भांडवलाची परतफेड जी आहे तर ही कंपनीच्या अस्तित्व काळामध्ये समहक्क भागांची परतफेड ही केल्या जात नाही.
अग्रहक्क भागांचा जर आपण विचार केला तर कंपनी परतफेडीच्या अग्रहक्क भागांचं वाटप करू शकते, जे कंपनीच्या कार्यकाळामध्ये परत केलं जातं. कंपनी परतफेडीच्या अग्रहक्क भागांची विक्री करत असते आणि कंपनीच्या अस्तित्व काळामध्ये काही कालावधी संपल्यानंतर त्याचं परतफेड ही कंपनी करत असते. म्हणजे समहक्क भागांची परतफेड ही कंपनीच्या अस्तित्व काळामध्ये केली जात नाही, परंतु अग्रहक्क भागांची परतफेड ही अस्तित्व काळामध्ये केली जाते. त्यानंतर आहे भांडवलाचं स्वरूप. समहक्क भाग भांडवलाला जोखमीचं भांडवल असंही म्हटलं जातं. समहक्क भागांमध्ये गुंतवलेलं भांडवल हे जोखमीचं भांडवल असतं. त्याचबरोबर अग्रहक्क भाग भांडवलाला सुरक्षित भांडवल आहे, कारण यावर स्थिर दराने परतावा मिळत असतो. अग्रहक्क भागांवरती स्थिर दराने परतावा मिळतो. तोटा जरी झाला तरी त्यांना लाभांशाचं वाटप आपल्याला करावं लागतं. त्यामुळे अग्रहक्क भागांमध्ये केलेली गुंतवणूक ही सुरक्षित असते. म्हणजेच भांडवलाचं स्वरूप जे आहे हे समहक्क भागाचं जोखमीचं असतं आणि अग्रहक्क भागांचं भांडवलाचं स्वरूप हे सुरक्षित भांडवल आहे, कारण त्यांना स्थिर दराने परतावा मिळत असतो म्हणून. त्यानंतर 6वा मुद्दा आहे ते म्हणजे गुंतवणूकदाराचं स्वरूप. जे गुंतवणूकदार जोखीम पेलण्यास तयार असतात तेच समहक्क भाग खरेदी करतात. जे गुंतवणूकदार जोखीम पेलायला तयार आहे, म्हणजे तोटाही सहन करायला तयार आहेत, असेच गुंतवणूकदार या ठिकाणी समहक्क भागांमध्ये गुंतवणूक करत असतात. आणि जे गुंतवणूकदार सजग आहेत, सावध आहेत, ज्यांना सुरक्षित गुंतवणूक हवी असते, असे गुंतवणूकदार अग्रहक्क भागांमध्ये गुंतवणूक करत असतात, कारण त्यांना सुरक्षित गुंतवणूक हवी आहे, त्यांना स्थिर दराने परतावा हवा आहे. त्यामुळे असे गुंतवणूकदार या ठिकाणी अग्रहक्क भागांमध्ये गुंतवणूक करत असतात. त्यानंतर आहे दर्शनी मूल्य. समहक्क भागांचं जे दर्शनी मूल्य आहे हे दर्शनी मूल्य साधारणपणे 1 ते 10 रुपयांपर्यंत असतं. म्हणजे 1 रुपया किंवा 10 रुपया असतं, म्हणजे तुलनेने हे अग्रहक्क भागांपेक्षा कमी असतं. आणि अग्रहक्क भागांचं जे दर्शनी मूल्य आहे हे तुलनेने जास्त असतं. उदाहरण आहे 100 रुपये. तर अशा स्वरूपामध्ये अग्रहक्क भागांचं दर्शनी मूल्य हे जास्त आणि समहक्क भागांचं दर्शनी मूल्य हे कमी असतं. त्यानंतर हक्कभाग व बोनस भाग. कंपनी हक्कभाग आणि बोनस भाग ही मिळण्याचा अधिकार समहक्क भागधारकांनाच असतो. म्हणजे कंपनी हक्कभाग आणि बोनस भागाचं वाटप हे समहक्क भागधारकांनाच करत असते. अग्रहक्क भागधारकांना हक्कभाग किंवा बोनस भाग मिळण्याचा अधिकार नसतो. त्यांना हक्कभाग किंवा बोनस भाग याचं वितरण केलं जात नाही, परंतु समहक्क भागधारकांना अग्रभाग आणि हक्कभाग आणि बोनस भागाचं वितरण केलं जातं. त्यानंतर आहे भांडवल वृद्धी. समहक्क भागांचं बाजार मूल्य कंपनीच्या प्रगतीबरोबर वाढत जातं. समहक्क भागांचं जे बाजार मूल्य आहे, कंपनीची जशी जशी प्रगती होणार आहे, जसा कंपनीला नफा मिळणार आहे, तसं समहक्क भागांचं बाजार मूल्य वाढत जातं. अग्रहक्क भागांचं बाजार मूल्य स्थिर असतं, त्यामुळे भांडवल वृद्धीची शक्यताच नसते. अग्रहक्क भागांचं जे बाजार मूल्य आहे हे स्थिर असतं, कारण त्यांना लाभांश हा स्थिर दराने मिळतो आहे, त्यामुळे त्यांचं जे बाजार मूल्य आहे हे स्थिर असतं. त्यामुळे या ठिकाणी त्यांना भांडवल वृद्धीची शक्यता नसते. त्यानंतर 10वा पॉईंट आहे तो म्हणजे जोखीम. समहक्क भाग भांडवलात गुंतवणूक करण्यात जोखीम असते, कारण लाभांशाचा अस्थिर दर व भांडवल परतफेडीची अनिश्चितता. समहक्क भागांमध्ये गुंतवणूक करणं हे जोखमीचं आहे, कारण त्यावरती परतावा जो मिळतो आहे हा परतावा यावरचा दर जो आहे म्हणजे लाभांशाचा दर हा अस्थिर असतो. आणि दुसरं म्हणजे भांडवल परतफेडीची अनिश्चितता असते. निश्चितपणे आपली परतफेड होईलच याची गॅरंटी नसते. त्यामुळे या ठिकाणी समहक्क भागांमध्ये जोखीम ही जास्त असते. अग्रहक्क भागांची गुंतवणूक तुलनेने सुरक्षित असते, कारण लाभांशाचा दर स्थिर निश्चित असतो व भांडवल परतफेडीसाठी अग्रक्रम दिला जातो. अग्रहक्क भागांमध्ये केलेली गुंतवणूक ही सुरक्षित असते, कारण लाभांशाचा दर कसा असतो, स्थिर असतो, निश्चित असतो व भांडवल परतफेडीसाठी अग्रक्रम या ठिकाणी दिला जातो. म्हणून अग्रहक्क भागांमध्ये केलेली गुंतवणूक जी आहे ही जोखमीची नसते. समहक्क भागांमध्ये केलेली गुंतवणूक ही जोखमीची असते. त्यानंतर 11वा पॉईंट आहे तो म्हणजे प्रकार. समहक्क भागांचे या ठिकाणी 2 प्रकार आहेत. पहिलं म्हणजे सर्वसाधारण मतदानाचा अधिकार असणारे आणि दुसरं म्हणजे भेददर्शक मतदानाचा अधिकार असणारे. म्हणजे समहक्क भागांचे 2च प्रकार पडतात. पहिलं म्हणजे सर्वसाधारण मतदानाचा अधिकार असणारे भागधारक आणि दुसरं म्हणजे भेददर्शक मतदानाचा अधिकार असणारे भागधारक. अग्रहक्क भागांच्या प्रकारांचा जर आपण विचार केला तर अग्रहक्क भागांचे या ठिकाणी 8 प्रकार पडतात. पहिलं म्हणजे संचयी अग्रहक्क भाग, ज्याचा संचय केला जातो. दुसरं म्हणजे असंचयी अग्रहक्क भाग, ज्याचा संचय केला जात नाही. तिसरं म्हणजे लाभभागी अग्रहक्क भाग. चौथं म्हणजे अलाभभागी अग्रहक्क भाग.
5वं परिवर्तनीय अग्रहक्क भाग, 6वं अपरिवर्तनीय अग्रहक्क भाग, 7वं परतफेडीचे अग्रहक्क भाग आणि 8वां न परतफेडीचे अग्रहक्क भाग. अशा प्रकारे अग्रहक्क भागांचे 8 प्रकार या ठिकाणी पडतात. समहक्क भागांचे 2 प्रकार आणि अग्रहक्क भागांचे 8 प्रकार आहेत. आपण या ठिकाणी समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग या दोघांमधला तुलनात्मक अभ्यास 10-11 मुद्द्यांच्या आधारे या ठिकाणी केलेला आहे. बाकी आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया.